तुम्हाला सांगतो की झांज वाजवायला म्हणजे आम्ही महिलेकडून झांज वाजवलेला आहे. मुले म्हणजे अक्षरशः 6-7 वर्षाच्या मुलापासून ते 50 वयाच्या माणसापर्यंत इथे प्रत्येक जण ढोल मध्ये देखील आपला हा बाळू धनगराचा मुंबईचा राजवाडा उघडा होता. दर अमावस्याला इथे भंडारा केला जातो. भाविक भक्त जर कोणी दिला तर, नाहीतर बाळूमामाचा प्रसाद आंबील. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय बाळूमामा. मी आता सध्या आलेलो आहे चेंबूर घाटला या ठिकाणी. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आलेलो आहे. आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता नुकतीच आरती झाली आणि आता बाळूमामाच्या दर्शनासाठी आपण आतमध्ये चाललोय. तर आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे बाळूमामाचं. बघू शकता गर्दी, संडे असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. मध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो की बाळूमामाचं मंदिर कसं आहे चेंबूर या ठिकाणचं. तर चला. बाळूमामाचा प्रसाद आंबील. मित्रांनो, इथं आपण बाळूमामा मंदिरासमोर आहे आणि बाळूमामा मंदिराचे इथले ट्रस्टीचे सेवक आहेत, त्यांची थोडे संवाद साधूया आणि या मंदिराविषयी थोडीफार आपण माहिती घेऊया. म्हणजे हे मंदिर कधी उघडतं, इथे उत्सव वगैरे, पालखी सोहळा किंवा अजून कसे कसे कार्यक्रम राबवले जातात याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार. आपले नाव सांगा. मी राजू झंजे या संस्थेमध्ये खजिनदार या पदावर आहे. अच्छा. 2007 साली ही श्री सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था या नावाने आम्ही इथे संस्था चालू केली आणि त्याच्यानंतर बाळूमामांचा महिमा त्याच्या आधीच 1-2-3 वर्ष सगळीकडे ऐकला होता, पाहिला होता. आम्ही स्वतः आदमापूरला जाऊन आलो होतो. त्यामुळे नंतर आम्ही ठरवले की आपण इथे ही जे आज संस्थेचं रूपांतर आपण मंदिरामध्ये करू आणि आम्ही पंढरपूरवरून ह्या मूर्त्या आणून 2007 साली याची स्थापना केली. जवळजवळ 18 वर्ष झाली. आदमापूरला भंडारा महोत्सव असतो तर मी इथून तिकडे वाहनांनी जातो आणि येताना आम्ही चालत येतो दरवर्षी. आता 17वं वर्ष आहे आमचं. आता मार्चमध्ये जे 15 तारखेला तिकडे भंडारा महोत्सव होईल, तिकडे भंडारा फुटला की आम्हाला आतमध्ये भिकू मामा जे कारभारी आहेत तिथले, त्यांच्या हस्ते मानाचा नारळ तिथून भेटतो आणि तो नारळ आम्ही त्या पालखीमध्ये ठेवून आमच्या तिथून मार्गस्थ करतो. 8 ते 9 दिवस आम्हाला लागतात इथे येईपर्यंत. असं 17 वर्ष आम्ही फक्त कोरोना काळामधील 1 वर्ष सोडलं तर कंटिन्यू हे चालू आहे. इथे म्हणजे आपले जे उपवास असतात नवरात्रीचे, त्या उपवासामध्ये 9 दिवस सकाळ संध्याकाळ जे उपवासकरी आहेत त्यांच्यासाठी फळे वाटपाचं आयोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. भाविक भक्त देखील यासाठी मोलाचं सहकार्य करतात. दर अमावस्याला इथे भंडारा केला जातो. भाविक भक्त जर कोणी दिला तर, नाहीतर संस्थेच्या मदतीने सर्वजण भंडारा इथे करतो. मोठा भंडारा होतो इथे. तसेच दर रविवारी आंबीलचं इथे प्रसाद दिला जातो. तुम्ही बघितलं असाल आता आंबील. बरोबर आहे. आणि दर रविवारी आंबील असतं रोज सकाळी न चुकता. म्हणजे कोविडच्या काळातही आजपर्यंत कधी 6:35ची सकाळची आरती आणि संध्याकाळची 7ची आरती कधीच चुकलेली नाही. कोविडमध्ये देखील आपला हा बाळू धनगराचा मुंबईचा राजवाडा उघडा होता.
आणि आता तुम्ही अमावस्या दिवशी जर आला तर मी तुम्हाला विनंती करेन की अमावस्या दिवशी तुम्ही येऊन बघा इथे, कारण दिवसभर की आता जो ब्रिज आहे तिकडे गोवंडी ब्रिज, त्या ब्रिज पासून ती लाईन कंटिन्यू लाईन सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे असते. सकाळच्या 6:35च्या आरतीलाही सकाळी 5ला इथे उभा राहायला जागा नसते. एवढं म्हणजे मामांचं महात्म्य आहे ते काय तुम्ही आम्ही केलेलं नाहीये. मामांचाच महिमा हा मामांनाच, म्हणजे मामांनी सांगितलं मी असो किंवा नसो बोलू नये, मी जो येते देसे तो धरणीपूर्वी असे. त्यामुळे त्याचा मामांचा महिमा ज्याने त्याने अनुभवावा. आणि एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की या श्री सद्गुरू येथे जे हे श्री सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था संचलित जे बाळूमामा मंदिर आहे, या बाळूमामा मंदिरामध्ये कोणतीही बोंदुगिरी आणि बुवाबाजी इथे चालत नाही आणि ती खपवून घेतली जात नाही. इथे भरपूर लोक येतात आणि विचारतात इथे कोणी बघतं का, पण इथे बघितलं जात नाही. आम्ही बघताना सांगतो तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते मामांच्या पुढे तुम्ही मामांचं गारानं मांडा आणि मामा जे काय असतील ते तुमचं मामा गारानं ऐकून घेतील. कारण मामांच्या कुठल्याही मंदिरामध्ये बोंदुगिरी, अंगात देव अंगात येणे आणि बघणे ही प्रथा नाही. आता या श्री सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्थेचे अध्यक्ष शंकर साहेब हेगडकर आहेत, सचिव अशोक जेडगे, मी स्वतः खजिनदार आहे, हे लक्कन पाटील विश्वस्त आहेत, हे बिरू बंडकर हे देखील विश्वस्त आहेत, हे दिरा मस्के हे आमचे दिरा मस्के हे आम्हाला सहकार्य करतात. 15 जणांची आमची कमिटी आहे. विलास सरगर आहेत आणि गावी बाकीचे कमिटी मेंबर आहेत ते सध्या गावी आहेत. सकुबाई आलदर असतील, रावसाहेब कोकरे, वसंत आलदर, शिवा आलदर, शहाजी आलदर, गोविंद आलदर, अशा 15 जणांनी मिळून पोपट पाटील हे जे सर्व जे होते हे इथे म्हणजे गावावरून आलेले 400-450 किलोमीटरवरून पोटाची कळगी भरण्यासाठी आलेले होते. परंतु कसं समाजाला एकत्र येण्यासाठी एखादी जागा असावी या उद्देशाने आम्ही इथे या मंदिराची स्थापना केली आणि प्रत्येकाला म्हणजे मामांचा आशीर्वाद मिळावा या दृष्टीने हे बाळूमामाचं मंदिर आम्ही 2007ला इथे सुरू केलंय. तर दादा मला सांगताल का हे दिवसाचं शेड्यूल कसं काय असतं, म्हणजे आरती वगैरे कधी असते, त्याच्यानंतर रविवारचं कसं असतं, म्हणजे काय दिवसात आता रोज सकाळी आता 5 वाजता रविवार आणि अमावस्याला 4 वाजता मंदिर उघडतं पहाटे. अच्छा. हा, आणि काही सेवेकरी येथे मुकामाला येतात अमावस्याच्या आदल्या दिवशी, कधी कधी शनिवारी येतात. तर अभिषेक घातला जातो इथे मामांना, पूर्ण म्हणजे पंचामृताचा अभिषेक घातला जातो. एकादशी, द्वादशी, रविवार, अमावस्या या दिवशी अभिषेक असतो. भक्त लोक त्यांचा अभिषेक असला तर ते स्वतः येतात, नाहीतर आमचे जे पुजारी आहेत ते अभिषेक घालतात. त्यानंतर बरोबर 6:35ला न चुकता, म्हणजे इथल्या आरतीचं एक वैशिष्ट्य वेगळंच आहे की इथे ढोलाच्या म्हणजे वेगळ्या निनादात लहान मुले म्हणजे अक्षरशः 6-7 वर्षाच्या मुलापासून ते 50 वयाच्या माणसापर्यंत इथे प्रत्येक जण ढोल वाजवतो. आरतीनंतर रविवार असेल तर आंबिलाचं प्रसाद असतो रविवार संध्याकाळची. त्यानंतर दुपारी 1 ते 4 मंदिर बंद असतं आमचं. दुपारी 1 ते 4 शहराच्या ठिकाणी असल्यामुळे 1 ते 4 बंद असतं आणि रविवारी पूर्ण दिवस उघडा असतं. अमावस्याला पूर्ण दिवस उघडं असतं आणि संध्याकाळी मग परत 4ला उघडलेलं मंदिर हे 10 वाजेपर्यंत चालू असतं. मध्ये परत पूर्ण मंदिर धुवून घेतलं जातं 4 ते 5च्या दरम्यान आणि परत दर्शनासाठी उघडलं जातं आणि 7ला आरती होते. सरकारचं काय याच्याकडे लक्ष आहे का, काय थोडक्यात सरकारचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं याच्याकडे लक्ष नाहीये. पण तुम्हाला म्हणजे कसं आहे, आता मला असं सांगावं वाटतं वैयक्तिक की सरकारचं लक्ष नाही, पण आता कसं 2007 साली जेव्हा हे मंदिर स्थापन झालं ना तेव्हा आम्ही दोघं तिघं असायचो. म्हणजे आता मामाची आरती करायची तर कसं एखादी ढोल वाजवला पाहिजे आणि आपली ढोलासोबत झांज ही वाजलीच पाहिजे, म्हणून झांज आणि आरती घ्यायला एक जण पाहिजे. तर इथे आम्ही तुम्हाला सांगतो की झांज वाजवायला म्हणजे आम्ही महिलेकडून झांज वाजवलेला इथे, कारण की कोणी येतच नव्हतं. इथून सुरू झालेला प्रवास आज मी तुम्हाला सांगितलं की जी गोवंडीचा ब्रिज आहे तिथून आज अमावस्याला लाईन लागते. हा एवढा मोठा प्रवास झालाय मामांच्या महात्म्यामुळे झालाय. हे मंदिर खूप मोठं झाल्यामुळे आता काही राजकीय लोकांच्या नजरेत ह्या गोष्टी येतात आणि इथे एक राजकारण चालू आहे वेगळ्या प्रकारचं. पण शेवटी आत बसलाय जो जगाचा मालक, तो त्यांचा कार्यक्रम बरोबर करेल आणि जे कार्यक्रम इथे चालतात ते सुरळीत चालू द्यायचं काम त्यांचं आहे. कारण आमच्या सर्वांचा विश्वास बाळूमामावर. तर इथे जागेची काय अडचण वाटते का आपल्याला? इथे ही जागेची खूप अडचण होते, कारण की जागा खूप छोटी असल्यामुळे आणि हा मेन रोड आहे. हा जो रोड आहे तुम्ही बघू शकता, चेंबूर गोवंडी रोड, ट्रॅव्हल्स वगैरे पण इथून जातात. असं ट्रॅव्हल्स उभी आहे तिकडे आणि मेन रोड आहे चेंबूर गोवंडी रोडला कनेक्ट करणारा रोड आहे. सतत वर्दळ असते, शाळा वगैरे इकडे समोर असल्यामुळे भरपूर गर्दी असते आणि थोडासा त्रास होतो. जर अमावस्याला म्हणजे पोलिसांचं सहकार्य असतं आम्हाला चांगलं, पण थोडासा जागेमुळे आम्हाला अडचण आहे.
तर आम्ही जागेची मागणी देखील केली होती, पण अजून तर काय आम्हाला मिळालेली नाही. बघू आता, म्हणजे कारण कसं मंदिरामध्ये आम्ही राजकारण आणत नाही, बरोबर. त्यामुळे आम्ही कुठल्या राजकीय त्याच्याकडे पण कुठल्या गोष्टीची पण शेवटी कसं आम्ही जागेची मागणी केलेली आहे आणि बघू आता ते राजकारणी लोक तर याच्यावर काय निर्णय घेतात. ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर, तुम्ही खूप आम्हाला चांगली माहिती दिली. तर मित्रांनो, हे होते आपले इथले ट्रस्टीचे खजिनदार. तर यांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे. तर एवढंच तुम्हाला मी सांगेल. तर ह्या मंदिराकडे सरकारनं कुठेतरी लक्ष द्यावं, एवढीच या ट्रस्टीची मागणी आहे. आणि मी देखील असंच बोलेल तुम्हाला. पण दर्शन वगैरे घेतलं, थोडासा त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.